गडचिरोली चंद्रपूर वर्धा मतदारसंघात पळवापळवी अजूनही सुरूच आहे. सगळे अपक्ष शिंदे सेनेचे उभाठाचे सगळे नगरसेवक पिकनिकला गेलेले आहेत. आता त्यांना पुढे कोणाला गेलेत हे काय मला सांगायची गरज नाही. अजूनही उमेदवार फायनल होत नाही. उमेदवार निश्चित झाला की सगळे परत येतील असं आम्हाला वाटतं. कारण भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कुठे अजून फायनल झालेला आहे, निश्चित झालेला आहे. त्यांचं ते त्या आपसामध्ये त्यांच्या अजूनही वाटाघाटी झालेल्या दिसत नाही. त्यामुळे यावर शेवट आत्तापासून चर्चा करण्यापेक्षा उमेदवार निश्चितीनंतर आपण यावर चर्चा करू. बकरी ईद आज आहे. कल्याणमध्ये दुर्गाडी परिसरात तणाव आहे. तिकडे मुस्लिम बांधव नमाज अदा करायला गेले तर तिथे दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते काय दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते त्या परिसरात जमले, तणाव निर्माण झाला. म्हणजे आता हा देश मध्ये हे जे काही वातावरण ध्रुवीकरण धार्मिक तेढ हे आता यांचा धंदाच झालेला आहे. तो हा म्हणजे या सरकारचा मला वाटतं की यांनी जाहीरनाम्यातच टाकायला पाहिजेत. कशाला संविधानाची भाषा करायची. म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. त्यातले मंत्री फार असंवेदनशील आहेत. त्यांना काही त्या पदावर राहून शपथ घेतली त्या शपथेचा भंग ते करत आहेत. अशा सरकारमधून काय अपेक्षा ठेवायची आणि अशा लोकांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची. यांना हिंदू मुस्लिम हा लोक जनता महागाईनं त्रस्त आहेत. लोकांना हा पूर्ण डिझेल पेट्रोलमुळं त्रस्त आहेत. तर हे सगळं असताना यांना तेवढं याच्यावर पडदा काय टाकायचा. तर मग असा तणाव निर्माण करायचा आणि जे आवश्यक किंवा महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला बगल द्यायची. हा राजरोसपणे यांचा धंदा आहे. म्हणजे जनतेच्या भावना भडकवायच्या, तणाव निर्माण करायचा, राजकारण करायचा आणि लोकांना मारायचं. पेट्रोल आणि डिझेलची आणखी दरवाढ होण्यात आहे. 5 ते 7 रुपयापर्यंत आणखी वाढतील अशी शक्यता आहे. अगोदर महागाईने गुरफटलेल्या प्रत्येक गोष्टीचे म्हणजे 5-7 काय टप्प्याटप्प्याने पुढच्या महिन्याभरामध्ये 1.5 महिन्यामध्ये 150 रुपये डिझेल झालेला दिसेल. 170 रुपये पेट्रोल झालेला दिसेल. कारण तेच ते काय सांगू. आता एकदा सांगितल्यानंतर ज्या पद्धतीनं देश चालवला जात आहे हा देश खड्ड्यात टाकण्यासाठीच चालवला जात आहे. देशातील गरीब माणूस, देशातील मध्यमवर्गीय माणूस हा मरणारच आहे. याला मारायसाठीच हे सरकार आलेलं आहे. एअर इंडियानं इंधन दरवाढीमुळे काही फ्लाईट्स कपात केली. 20% फ्लाईट्स कपात आहे देशात डोमेस्टिक फ्लाईट्स. नाही तरी पण आता इंधनचा तुटवडा नाही हे सरकार सांगत असेल आणि या सरकारकडून महायुतीकडून किंवा त्या केंद्रीय मंत्र्यांच्याकडून भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रातलं हेच सांगत आहे की तुटवडा नाही. आता जर काल RC बुक पाहून डिझेल दिला पाहिजे ट्रॅक्टरचा. आता ट्रॅक्टर म्हणजे शेतकरी ट्रॅक्टर वापरतो कशासाठी. आता त्याला जर RC बुक पाहून जर द्यायला लागले याचा अर्थ तुटवडा आहे हे मान्य करा. डिझेल पेट्रोलची आता फार मोठी किल्लत आहे आणि भविष्यातही होणार आहे. आता एअर इंडियाचे विमान 20% झाले आहेत. उद्या इथून अनेक विमानं नागपूरवरून रद्द होणार आहेत. म्हणजे सगळीकडून कोणी करायची आणि पुढचे दिवस लॉकडाऊनच्या परिस्थितीसारखे दिवस आता लवकरच येणार आहेत. त्यामुळे आम्ही जनतेला आवाहन करतो आहे की आता तुम्ही असलेले पैसे जे काय ते सुरक्षित ठेवा. कुठे फार काही गुंतवणूक करू नका आहे सरकारच्या भरोशावर विश्वास ठेवून. ती गुंतवणूक केली की ते पण परत येणार नाहीत. कारण बँकाही रिकाम्या केल्या आहेत. रिझर्व्ह बँक रिकामी केली आहे. रिझर्व्ह बँकेचा सगळा पैसा स्वतःच्या सरकारचा मालकीचा असल्यासारखं ते काढून घेण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं भविष्यात बँकाही पूर्णतः उद्ध्वस्त होती. त्यामुळे बँकेत असलेला पैसासुद्धा शिल्लक राहणं आहे तो परत मिळणार की नाही ही परिस्थिती उद्भवणार आहे. त्यामुळं सगळ्याच बाजूनं देश संकटात आहे, अडचणीत आहे आणि फक्त इव्हेंटवर त्यांनी आता पुन्हा भर दिला आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे
ते पुन्हा हे धार्मिक तेढ पसरवतील आणि लोक मरत आहेत त्याकडे यांचं लक्ष राहणार नाही, लोकांचा जीव जातो आहे त्याच्याकडे लक्ष राहणार नाही आणि सगळे मूलभूत प्रश्नावर पडदा घालतील. तो SIR को लेके सुप्रीम कोर्ट का निर्णय आया, उसके बाद बीजेपी ने विपक्ष पे हमला किया है कि सभी जो चुनाव आयोग की जो पारदर्शी जो रणनीति कार्य है उसके ऊपर संवेद न करें. अरे सुप्रीम कोर्ट का निर्णय को छोड़ दीजिए, क्या निर्णय सुप्रीम कोर्ट के देते हैं हम उसके बारे में टिप्पणी नहीं करेंगे, पर निवडणूक इलेक्शन कमीशन ये भाजपा का दलाल है, इसमें कोई छुपा हुआ नहीं है. हम आज भी कहते हैं, कल भी कहेंगे, परसों भी कहेंगे, जो कार्रवाई करना है उनको करें. SIR के नाम पे जो धिंगाना चल रहा है, जो अपोजिशन के वोट काटने का काम चल रहा है, जो बंगाल में हुआ, जो आसाम में हुआ, जो बिहार में हुआ, बहुत सारे राज्यों में इन्होंने सत्ता इनकी आती ही नहीं थी, वहाँ पे SIR के नाम पे वोट कटवा कर अपोजिशन के, ये एकमात्र धंधे के लिए SIR है. और वो जो कर रहा है वो सब इलेक्शन कमीशन के माध्यम से हो रहा है. जरांगे पाटील यांची आज पत्रकार परिषद आहे. 30 तारखेपासून आंदोलनाचा इशारा पुन्हा एकदा दिलेला आहे. ओबीसी नेते म्हणून तुम्ही कसं नाही, असं जरांगे पाटील आंदोलन करतायत वारंवार, सरकार तरी कुठं पाहत आहे? काय झालं आहे आत्तापर्यंतच्या आंदोलनातून? यांनी वाटाण्याच्या अक्षताच लावल्या ना. हो म्हणायचं, द्यायचं नाही, JR करायचे, अंमलबजावणी करायची नाही. त्यामुळं त्यांनी त्यांचा जो विषय आहे तो घेऊन ते लढत आहेत. आमचा विषय घेऊन आम्ही लढू. फक्त एवढंच आहे की जरांगे पाटलांना आमचं म्हणणं आहे की आम्ही OBCचं मागतो त्यावेळेस तुम्ही काही बोलू नका, तुम्ही मराठ्याचं मागताय त्यावेळेस आम्ही बोलणार नाही. पण सरकारकडे आहे कुठे द्यायला? केवळ झोडी रिकामी झाली आणि त्यांची तिजोरी रिकामी झाली आहे. लूट करून खाल्लं आहे सगळं. आता राहिलं काय शिल्लक तर द्यायला? कोणालाच द्यायला नाही आहे आणि ते देऊ शकत नाहीत. बरं राहिला आहे आता मागून तरी उपयोग काय? आम्ही ओबीसी म्हणून मागतो आणि OBCचं तर रिझर्वेशनमध्ये ओपनमध्ये OBCला संधीच ठेवली नाही, तो JRच काढला आहे. म्हणजे आता 85-90% लोकांना 50% आरक्षण, उरलेल्या 15% लोकांना 50% आरक्षण, अशी परिस्थिती तर आणून ठेवली आहे. त्यामुळे त्यांना काय भेटणार आहे आणि आम्हाला काय भेटणार आहे? त्यांच्या हातात, आमच्या हातात घंटा देतील, त्यांच्या हातात घंटा देतील. कर्नाटक में जिस तरीके से मुख्यमंत्री का इस्तीफा और DK शिवकुमार के मुख्यमंत्री बनने की चर्चाएं चल रही है, कांग्रेस पार्टी जो है हाईकमान कैसे संतुलन बनाए रखेगा दोनों दलों में? नहीं, निश्चित रूप से हाईकमान का पूरा ध्यान उसके ऊपर है और अगर ऐसी स्थिति बनती है तो सिद्धारमैया साहब का सम्मान करके उनको अच्छी सम्मान उनका किया जाएगा, उनको अच्छी जगह में दिया जाएगा, ऐसी भी चर्चा है. अब देखिए ये हाईकमान का मामला है. अब जो निर्णय हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जो है खड़गे साहब है, हमारे नेता राहुल जी है, प्रियंका जी है, ये जो निर्णय लेंगे वो उचित निर्णय लेंगे, सोच समझ कर लेंगे. ऐसा पूरा वहाँ परिस्थिति है. और रहा सवाल ये कि वहाँ पे नेतृत्व बदल कहाँ, तो ये सब चर्चाएं चल रही है, इसका कोई अंतिम तो अभी निर्णय हुआ नहीं है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.